आणि होते या ठिकाणी फायनलला सुरुवात. प्रथम येतात सर्व सज्ज आहेत का एकदा जोरदार टाळ्या होऊ देत. फायनलचा सामना, फायनलचा थरार. 5 ओव्हर 5 बॉलर. पहिलं षटक घेऊन येत आहेत ते म्हणजे सुरेश पाटील. स्ट्राईकवर असेल फलंदाज. स्ट्राईकवर असेल ते म्हणजे साईनाथ आणि नॉन स्ट्राईकला आहे ते म्हणजेच अंकित. चला सुरुवात करायची आहे. पहिला चेंडू फायनलचा. आणि बघा पहिल्या चेंडूवरती महत्वाचा विकेट होता. झेल झाला असता मात्र थोडासा चेंडू खाली राहिला त्यामुळे झेल सुट. सुंदर अशी सुरुवात पाहायला मिळते आपल्याला. फायनलचा सामना, फायनलचा थरार. कोण होणार आजच्या या स्पर्धेतील मानकरी, कोणाला मिळणार प्रथम क्रमांक, नक्कीच पाहावं लागेल. आता मात्र पंचांचा इशारा येतोय व्हाईट बॉल. वाईड एक रन नक्कीच त्यामध्ये ऍड होईल. पंच दोन्ही हात समांतर करताना दिसत आहेत आणि अवांतर धावाने एक धावात ऍड होईल. सुंदर सुरुवात केली होती सुरेश पाटील यांनी. पहिल्या चेंडूवरती पहिला नक्कीच विकेट त्या ठिकाणी झाला असतं मात्र थोडस क्षेत्ररक्षण मध्ये चूक पाहायला मिळाली आणि झेल निसटला त्यामुळेच, नाहीतर साईनाथ यांना पहिल्या चेंडूवरती माघारी परतावं लागलं असतं. पुन्हा एकदा वाईट चेंडू पाहायला मिळतोय. पंचांचा इशारा येतोय पुन्हा एकदा वाईट चेंडू. आता मात्र चेंडू उंच उडवला हवेत. पाहूया झेल होणार का. खेळाडू येतो त्या ठिकाणी खाली. ओ गॉन. विकेटचं पतन. खेळाडूला माघारी परतावं लागेल. अंकित यांना माघारी परतावं लागेल. सुंदर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न फसतोय आणि आता मात्र अंकित यादव यांना बॅक टू द पवेलियन नक्कीच जावं लागेल. बघा पहिल्या चेंडूवरती पवेलियन. काय बोल नाही. बोल वन इनिंग तू कर, वन इनिंग तू कर. अरे भाई आम्ही तर बाहेरच होतो पहिला, कारण की आमचं लिडिंग 3-4 जण करत होते. हिसाबाने समजलं मी आम्ही बाहेर आहे. हे बघ कपडे बिपडे चेंज करून आले आहे फोटो काढायला. हो आशिष भाई बंद कर ना मग. बाहेर गेलं ना मागे असं नाही, माझी टुर्नामेंट आहे. सुंदर अशी सुरुवात पाहायला मिळते आपल्याला सुरेश पाटील यांच्या माध्यमातून. नक्कीच सानवी 11 50च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करण्यात. पाहूया रोखण्यात त्यांना यश मिळेल का. सुंदर अशी सुरुवात पाहायला मिळते आहे आणि या ठिकाणी लेग साईड दिशेने उडून काढलाय. सुंदर अशी सुरुवात पाहायला मिळाली आहे.
5 ओवर बाद तक जीती है समझ लीजिए आधा मैच तो 60% मैच हाथ में ही है 60-70 इससे उसके ही वो डाला लास्ट सेकंड स्टोर वही लो ना ग्राउंड के अंदर अलग बोलते और बाहर के अलग बोलते मादर चला थोडीशी घाई करायची आहे. यानंतर प्राइस डिस्ट्रीब्युशन देखील आपल्याला करायचं आहे. पुन्हा एकदा ब्लॉक टाकण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न फक्त पाहूया. पंचांचा इशारा पाहावा लागेल. पंचांचा इशारा पाहावा लागेल. पंच त्या ठिकाणी सरळ सरळ नकार देताना दिसत आहेत. सुंदर प्रयत्न होता. सुरेश पाटील यांचा डायरेक्ट हिट होता. मात्र तोपर्यंत इथे भेटणार पण असं चला सुरुवात करायची आहे. आणि आता मात्र थोडेसे मिसफिल्ड होते या ठिकाणी. पाहूया चौकार जाणार का आणि पंचांचा इशारा येतोय 4 धावांसाठी चौकार. थोडासा लेट कट करण्याचा प्रयत्न होता फलंदाजचा मात्र तितकाच पुरेपूर फायदा फलंदाजला मिळतोय आणि नक्कीच धावसंख्येत 4 धावेने होईल बदल. सुंदर अशी सुरुवात पाहायला मिळते. ओहो आणि जाईल चेंडू. बिग 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 षटकार. ओमकार नितोरे यांच्या बॅट मधून नक्कीच पाहायला मिळतो. धावापर्यंत मजल मारली होती मात्र अंतिमच्या सामन्यात पहिल्याच षटकामध्ये 19 धावा आलेल्या आहेत. मालूम है मेरे को ही नुकसान होने वाला है सीधे ऐसे बोलूंगा 2 ओवर टोटल तो कहाँ डालेगा बैटिंग में 1 रुपये का नहीं मारेगा अरे बैट गिर गया बैट पड़ गया बैटिंग में 1 रुपये का नहीं आता येतोय नवीन गोलंदाज तनिष्क. आग नहीं लगाता लेकिन आता येतोय नवीन गोलंदाज नंबर 17 तनिष्क. पहिल्या षटकानंतर धावसंख्या झाली ती म्हणजेच 19. 5 ओव्हरचा खेळ असेल. 19 ने जर एकंदरीत विचार केला तर मात्र नक्कीच 95 प्रोजेक्टेड स्कोअर दिसतोय 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर. मात्र आता कुठेतरी सानवी 11 यांना मात्र एक ब्रेक लागावा लागेल. चला जास्त वेळ घेऊ नका घाई करा. प्राइस डिस्ट्रीब्युशन पण देखील मोठं आहे आपल्याला ते देखील करायचं आहे. हलका हाताने खेळला चेंडू होता. डाऊन द ग्राउंड चेंडू जाईल. त्या ठिकाणी सुरेश पाटील येत आहेत. सुंदर अशी सुरुवात करतोय तनिष्क आपल्या गोलंदाजी मार्क मधून पाहायला मिळतोय. सुंदर असा खेळ सुंदर अशी स्पर्धा 2 दिवस आपण अनुभवली. प्रत्येक जण प्रत्येक खेळाडू आपल्या विभागातील याच स्पर्धेची आतुरतेने वाट पाहत असतो.
लवकरच आम्ही पुन्हा परतू. नवीन हंगाम, नवीन सीझन, नवीन स्पर्धा, नवीन खेळ. गणेश सोनार, आपल्याला विनंती आहे, प्रत्येक चेंडूवरती फिल्डिंग लावू नका. जास्त वेळ घ्यायचा नाहीये. 30 मिनिटं वेळ आहे आपल्याला, नाहीतर शेवटच्या षटकामध्ये आपल्याला अजून एक खेळाडू आत घ्यावा लागेल. महेश बोरना, कर्णधार, आपण याची जबाबदारी घ्यायची आहे. प्रत्येक चेंडूवरती फिल्डिंग लावायची नाहीये. 30 मिनिटाचा वेळ आहे. आता मात्र पुन्हा एकदा हलक्याचा चेंडू काढला. त्या ठिकाणी खेळाडू सुरेश पाटील भाऊ एकदा पूर्ण होते. दुसऱ्या कॉल मात्र नॉन स्ट्राईक नकार देताना तितकाच सुंदर थ्रो पाहायला मिळतोय सुरेश पाटील यांच्या बॅट यांच्या मार्फत. सामना बरोबर 5:30 सुरू झाला होता, त्यामुळे 6 वाजता बरोबर 30 मिनिटाच्या आतमध्ये आपल्याला इनिंग संपवायचे आहे. अन्यथा जेव्हा वेळ संपेल त्यानंतर उरलेल्या षटकांसाठी खेळाडू एक एक्स्ट्रा आपल्याला आत घ्यावा लागेल. हो, प्रितेश यांचा उत्कृष्ट ट्राय होता. एक हात टाकला होता, झेल घेण्याचा प्रयत्न होता, मात्र प्रयत्न फसतोय. मात्र 3 रन त्या ठिकाणी नक्कीच वाचवलेत प्रितेश यांनी. सुंदर असा शॉट, थोडासा लेट कट पॉइंटच्या दिशेने खेळला होता साईनाथ यांनी. साईनाथ देखील या मैदानाचा पुरेपूर अनुभव असलेला खेळाडू म्हणता येईल. त्यांची सोबत देत आहेत ते म्हणजेच ओमकार नितुरे, ज्यांचे आपल्याला तुफानीबाजी बॅटिंग पाहायला मिळाली सेमीफायनल सामना क्रमांक 1 मध्ये, ज्या ठिकाणी 72 धावांचं लक्ष होतं. बलाढ्य लक्ष म्हणता येईल. 5 ओव्हरमध्ये 72, शेवट 11 मध्ये 32 ची गरज असताना त्यांनी भूमिका निभावली होती. पुन्हा एकदा गेला षटकार. हो, आणि आता मात्र येतोय लेग साईडच्या दिशेने घुटना टेक षटकार देत ओमकार नितोरे, द मॅन इन फॉर्म. बॉल पहा आला इकडे, दन 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 दन, अगदी जमिनीला गुदगुल्या करत क्रॉस बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय. भेटीस आली आहे. एका बाजूला जर आपण पाहिलं तर सुयोग पॅन्थर्स आहे आणि त्यांच्या समोर सानवी 11. या दोन संघांमधलं हे घमासान युद्ध आपल्याला पाहायला मिळत आहे. अंतिम लढत. पुढचा बॉल. या वेळेला मात्र मी चाललाय मोठा स्ट्रोक खेळण्याचा मनसुबा यावेळेस देखील होता, पंचांनी सांगितलंय डिक्लेअर बॉलचा, डिक्लेअरच्या स्वरूपात इकडे रन येईल. गोशांकी क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल करताना आपल्याला पाहायला मिळेल. बघता बघता 2 षटकांचा खेळ संपतोय. 2 षटकांचा धावसंख्या पोहोचते ती धावफलकावरती. रन्स ऑन द बोर्ड 33 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही 18 बॉल्सचा खेळ बाकी आहे. मैदानाच्या आतमध्ये जोडी खेळते ते किती धावा धावफलकावरती इकडनं पुढे जोडल्या जातील त्यांच्याकडनं, हे देखील पाहणं गरजेचं ठरणार आहे. फायनलच्या मुकाबल्यामध्ये आपण आहोत. ज्या चुका आतापर्यंत लीग मॅचेस मध्ये झाल्या त्या आपल्याला इकडे रिपीट करायच्या नाहीयेत, कारण की आपण खूप मोठा फासला, खूप मोठा प्रवास इकडे मात्र तय करून या फायनलच्या मुकाबल्यामध्ये आलो आहोत. कालच्या दिवसापासून, काल सकाळपासून या सामन्यांना चालू झाली, सुरुवात झाली, या स्पर्धेला सुरुवात झाली आणि इकडे जर आपण पाहिलो तर या अंतिम टप्प्यामध्ये आपण दाखल झालो आहोत. तर इकडनं प्रत्येक चुकी आपल्याला जड जाऊ शकते, कारण की ही फायनलची मॅच आहे आणि प्रत्येकाला, दोन्ही संघांना इकडे मात्र ट्रॉफी उचलायची आहे, नाव करायचं आपल्या ट्रॉफीवरती. K1 किंग्स प्रीमियर लीग सीझन 3 आपल्या समोर, सर्वांसमोर आपल्याला पाहायला मिळते. 2 षटकांचा खेळ संपतोय. 33 धावा धावफलकावरती आहे. 12 बॉल्स मध्ये 33 बनवले आहेत. आता येणारे 18 बॉल्स आणि त्यामध्ये किती धावा आणखी धावफलकावरती जोडल्या जातील हे देखील पाहणं गरजेचं ठरत आहे. पुढील गोलंदाज बॉलिंग मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतील.
यश पहिलाच चांगल्या रीतीने आपल्याला चांगल्या पद्धतीने हाताळला गेला यश यांच्याकडनं चेंडू निर्धाव चेंडू इथे प्रत्येक आपण जर पाहिलं तर फिल्डिंग करणाऱ्या टीमला इकडे खूप महत्वपूर्ण ठरणार आहेत या मॅच मध्ये ज्या अनुषंगाने आपण जर पाहिलं तर स्कोर कार्ड आतापर्यंत धावतोय अगदीच आपण जर पाहिलं तर उंची घेतली स्कोर कार्डनी या पहिल्याच इनिंग मध्ये बॅटिंग करणाऱ्या संघासाठी पाहूया मैदानाच्या आतमध्ये किती धावा धावफलकावरती सजवल्या जातील 72 धावा पण या मैदानामध्ये चेस होतात तर कुठे नाही कुठे इकडे रन्स बनवावे लागणार आहेत मैदानाच्या आतमध्ये पुढचा बॉल डेड बॉल पंचांनी सांगितलं डेड बॉल पाठी सरसवलाय खेळाडूला आपण जर पाहिलं तर 30 yards मधून पाठी टाकतायत डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये पहिल्या प्लेअरला पाठवलं जात आहे थोडेसे पुढे राहिले आहेत पुढचा बॉल हो या वेळा सन्मानजनक खेळला बॉल डायरेक्ट ठीक नाहीये तिकडे आपण जर पाहिलं तर बॉल स्टॉप झालाय गणेश सुनार आहेत विकेट किपर 1 रन तिकडे मिळणार आहे अंतिम लढाई फायनलची मॅच 8 संघांचा हा खेळ 8 स्पर्धक यामध्ये आपल्याला पाहायला मिळाले तब्बल 2 दिवस आपल्याला क्रिकेटच्या स्पर्धेचा लीग फॉर्मॅट मध्ये ऑप्शन बेस टुर्नामेंट मध्ये आपल्याला स्पर्धेचा आनंद घेता आला आपल्याला पाहिलं गेलं तर मैदानाच्या आतमध्ये देखील भरपूर मोठ्या प्रेक्षक संख्येने इकडे 2 दिवस आपली उपस्थिती दाखवली त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर आपण युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून देखील प्रेक्षक वर्ग जोडला गेला होता लेग साईडच्या दिशेने बॉलला फक्त टर्न केलं गेलं 1 धाव घेतली आहे दुसऱ्या धावेचा होईल प्रयत्न डीप मध्ये फिल्डर आहे डीप मध्ये 2 धावा तिकडे कंप्लीट झाल्यात बघता बघता चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स रन आले हॅलो हॅलो धावफलकावरती 36 रन 36 पुढचा बॉल या वेळेला मात्र लेग साईडच्या दिशेने स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये बॉल चाललाय फिल्डर बॉलच्या मागे धावतायत 1 रन तिकडे कंप्लीट दुसऱ्याचा इरादा नाही सांगितलंय नोचा कॉल आलाय 1च रन तिकडे मिळेल 37 धावांवरती धावफलक 37 ऑन द बोर्ड मैदानाच्या आतमध्ये देखील मोठ्या संख्येने प्रेक्षक वर्ग आहे संध्याकाळच्या सत्रामध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत मैदानाच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये कुठे ना कुठे आपला ग्रुप उभा करून प्रेक्षक वर्ग आपल्याला पाहायला मिळतोय प्रत्येक जण मैदानामध्ये आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळतोय तुम्हा सर्वांचा आवडता हा खेळ क्रिकेटचा आहे तुम्ही आम्ही सर्वांनी प्रेम केलेला हा खेळ क्रिकेटचा आहे आणि त्या क्रिकेटच्या खेळाचा आनंद घेण्यासाठी इकडे मात्र सन्मानजनक स्थितीमध्ये बॉलला खेळलं जातंय 1 रन तिकडे मिळेल रविवारचा दिवस कालच्या शनिवारच्या दिवसामध्ये देखील आपण पाहिलं काही लोकांना सुट्टी असते काही लोकांना हाफ डे पण मैदानाच्या आतमध्ये पावलं वळतात आणि आज सकाळपासूनच आज रविवारचा दिवस होता आज सकाळपासूनच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर प्रेक्षकांची पावलं येताना पाहायला मिळाली प्रत्येक जण आपला ग्रुप घेऊन आनंद घेतोय हो सन्मानजनक पद्धतीने परत एकदा खेळलेला फटका आणि इकडे कोणतीही धाव मिळणार नाहीये कौतुक करावं लागेल बॉलरचं चांगल्या लेंथ वरती बॉल ते पिच करतायत आणि त्याच्यामध्ये वेग देखील तितकाच चांगला आहे हे देखील एक जमेची बाब आहे चांगल्या पेस वरती बॉल डिलिव्हर केला जातोय त्यामुळे कुठे ना कुठे अडचण होते स्कोर कार्डवर रन आहेत 38 ऑन द बोर्ड 3 षटकांचा खेळ संपलाय 12 बॉल्स बाकी आहेत थोडस कंट्रोल्ड ओव्हर होती यश तर्फे यांचा जर विचार करायला गेलो चला 30 मिनिटांच्या अवधीमध्ये आपल्याला पहिली इनिंग संपवायची आहे 5:47 मिनिटं झाले आहेत 6 वाजेपर्यंत आपल्याला इनिंग संपवायची आहे 13 मिनिटं बाकी आहेत 2 ओव्हर्स तुम्हाला संपवायचे आहेत गणेश सुनार आपण लक्ष घ्या पुढील बॉलर वरती पाहायला मिळतील गणेश सुनार मग अशा मॅच मध्ये ज्या 2 गोलंदाजांनी संपूर्णपणे मॅच टर्न केली असे गणेश आणि सुरेश आपल्याला पाहायला मिळाले 12 बॉल मध्ये त्यांनी फक्त 11 धावा खर्च केल्या गेल्या होत्या इकडे देखील त्याच काहीतरी पद्धतीची कामगिरी करावी लागेल मग अशी 45 धावा होत्या आता जर आपण पाहिलं तर 38 धावा 3 ओव्हर नंतर आहेत बॉलिंग मार्क वरती गणेश सुनार आपल्याला पाहायला मिळतील ओव्हर द विकेट पहिलाच बॉल हो वळवलाय चांगला हो काय बॉल पडलाय
टप्पा पडल्यानंतर बॉल अगदीच गर करून फिरला आणि सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन शिरलाय. डॉट बॉल येतोय. चांगली सुरुवात आपण जर पाहिलं तर गणेश यांच्याकडनं पाहायला मिळते. निर्धाव चेंडूने होते सुरुवात. जबरदस्त मॅच आहे. मॅच ऑन आहे. गणेश यांच्याकडनं पहिल्याच बॉल वरती निर्धाव चेंडू टाकला जातोय. कुठे ना कुठे रन्स कंट्रोल करताना आपल्याला प्रत्येक मॅच मध्ये पाहायला मिळाले आहेत. पाहूया फलंदाज त्यांच्यावरती चार्ज करतील का. पुढचा बॉल गणेश. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न. फिल्डर आहे तिकडे शॉर्ट लेग स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. बॉल मिस झालाय. बॉल जातोय तिकडे. प्रोटेक्शन आहे आणि दुसरी धाव कंप्लीट झाली. एकेची 2 झाले. दुसऱ्याची तिसरी होणार नाही. येते इथे विकेट पण आपल्याकडे स्ट्राईक ठेवतील बॅटर. 2 धावा या बॉल वरती मिळतील. पुढील बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये उदय साळुंके संघाचे आयकॉन आहेत. कर्णधार आहेत. आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या 2 पर्वांमध्ये त्याला आपण एक चांगल्या रीतीने या स्पर्धेचं आयोजन पाहायला गेलं होतं आणि या तिसऱ्या पर्वामध्ये देखील आपण तोच थाट, तोच ग्लॅमर, तोच स्टँडर्ड या स्पर्धेच्या मध्ये पाहतोय आणि येणाऱ्या वर्षांमध्ये उत्तरोत्तर या स्पर्धेची प्रगती नक्कीच होईल. ज्या अनुषंगाने या स्पर्धेचं आयोजन केलं जातं. सर्वच आयोजक मंडळी, केवनजी डिलिमा आपल्या स्पर्धेचे मुख्य आयोजक, शिल्पकार च्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन आपण पाहतोय. दरम्यान बॅक टू द क्रिकेट परत एकदा गणेश सुनार पुढचा बॉल घेऊन तयार. यावेळेला फुलटॉस बॉल आहे. तितकासा फायदा घेता आला नाही. लोअर फुलटॉस बॉलला खेळला गेलाय. चौकोन रिजन मध्ये फिल्डर. 1 रन कंप्लीट. डिस्ट्रॅक्टचा प्रयत्न होणार नाही. एकच आहे. उद्या आपल्याकडे स्ट्राईक ठेवतील. ही खरी खासियत आहे या गोलंदाजाची. आपण जर पाहिलं तर रन्स त्यांच्याकडनं सातत्याने कुठे ना कुठे आपण पाहिलं तर कंट्रोल केले जातात, थांबवले जातात, रोखले जातात. बॅटरला कुठेतरी थोडस शांत केलं जातं आणि ते चित्र आपण सातत्याने पाहतोय. मग अशा मॅच मध्ये या अगोदरच्या सेमीफायनलच्या लढतीमध्ये देखील गणेशने आपल्यावरती आलेली जबाबदारी चोखपणे बजावली आणि या मॅच मध्ये देखील तेच चित्र आहे. पुढचा बॉल. या वेळेला परत एकदा बॉल फिरवायचा प्रयत्न झाला खरा, परंतु इकडे मात्र रन मिळेल तो ओव्हर स्लोचा मिळणार आहे. अगदीच जर पाहिलं तर 22चा इशारा झालाय पंचांचा. रन्स ऑन द बोर्ड. 42 धाव फलकावरती आहेत आणि चेंडू झाले आहेत गोलंदाजांचे. 3 चेंडू झालेत, 4 चेंडू झालेत. 42 धाव फलकावरती आहेत. 4 चेंडूंमध्ये अवघ्या 4 धावा खर्च केल्या गेल्या आहेत. कंट्रोल्ड ओव्हर आहे. डेथ ओव्हर मध्ये अगदीच 5 ते 6 धावा येणं हे नक्कीच एक आनंदाचं चित्र आहे टीम सानवी 11 साठी. या वेळेला मात्र खेचलाय. हा बॉल पहा किती लांब जातोय. हा बॉल एकदम लांब जातोय, खूप लांब जातोय आणि भरपूर लांब जातोय. लॉंग ऑन बाउंड्री लाईन क्लिअर करत असताना फलंदाज 48 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 48 ऑन द बोर्ड. स्कोर कार्ड वरती 48. चांगला स्ट्रोक खेळलाय. कुठेतरी पहिल्या 4 बॉल मध्ये 4 धावा आल्या होत्या, पण इकडे आपण जर पाहिलं तर हात खोलले आणि आपल्या बॅटिंगच्या अंदाजामध्ये बॉलला पोहोचवला बाउंड्री लाईनच्या बाहेर. ओमकार यांच्याकडनं जबरदस्त स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. अगोदरच्या मॅच मध्ये देखील कमालीची बॅटिंग केली होती आणि इकडे देखील कमालीची बॅटिंग करतायत. शेवटचा बॉल असेल 46 धावसंख्येवरती खेळतोय संघ. 46. आपण जर पाहिलं तर सुयोग पॅन्थर्स यानंतर आणखीन एक ओव्हर फेकली जाणार आहे. फोर्टी एट करेक्शन असेल 48 रन्स. अंडर 19 2 विकेट 1000 रुपये संतोष तांदूळकर करणार. रिपीट करता कोणत्या पण टीम मध्ये
संतोष तांदुळकर यांच्याकडनं 1000 पारितोषिक आहे. अंडर 19च्या खेळाडूसाठी 2 षटकार जर खेळले किंवा 2 विकेट जर मिळवल्या तर 1001चं पारितोषिक आहे. संतोष तांदुळकर यांच्याकडनं अंडर 19च्या खेळाडूसाठी आहे. त्याचबरोबरीने स्कोर किती 48 49 49 धावसंख्या झाली आहे. चला शेवटचा षटक असेल. वेळ पण बघायचा आहे. वेळ झालाय तो म्हणजेच 5:53 7 मिनिटं शिल्लक आहेत. त्यामध्ये आपल्याला हे षटक संपवायचं आहे. त्यानंतर लगेचच आपण पुढच्या इनिंग साठी वळूया आणि त्याच इनिंग दरम्यान आपण मान्यवरांचा सत्कार देखील करून घेणार आहोत. त्या दरम्यान माझी विनंती असेल चेतन पाटील आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. चेतन पाटील यांचं देखील स्पर्धेसाठी प्रत्येक वेळी मोलाचं सहकार्य असतं. विनंती असेल आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. वळूया मॅच कडे. आजच्या या अंतिम सामन्यातल्या पहिल्या इनिंग मधलं शेवटचं षटक घेऊन येत आहेत ते म्हणजेच सुरेश सावर्डेकर उर्फ भाई, मॅन फ्रॉम एकतानगर. पहिला चेंडूवरती बिग हिट करण्याचा प्रयत्न फसतोय आणि चेंडू जातोय तो म्हणजेच मागे. त्याचा पुरेपूर फायदा घेतील आणि पंचांचा इशारा पाहूया काय येणार. आणि पंचांचा इशारा येतोय का. एक धाव तर नक्कीच घेतली होती त्या ठिकाणी. पंच बॅट कट घोषित करतायत 1 धावासाठी. आणि आता मात्र 50 कम्स अप फॉर द टीम सुयोग पॅन्थर्स. उर्वरित 5 चेंडू शिल्लक आहेत. पाहूया उर्वरित 5 चेंडू मध्ये किती धावसंख्या होणार आणि टार्गेट किती सेट करणार. आता मात्र उदय साळुंके विकेट करतात. पाहूया 1 बाउन्स 4 जाणार का. मात्र सुरेश पाटील बॉलवर येत आहेत. तितकाच जरासा थ्रो आला असता प्रॉपर हँड टू हँड तर मात्र नक्कीच विकेटची संभावना, विकेटची शक्यता वर्तवली जात होती. मात्र थोडासा थ्रो अवे फ्रॉम द प्लेअर राहतोय आणि याचा फायदा घेऊन 2 धावा मात्र नक्कीच पूर्ण होत आहेत. नंतर आम्ही एक धावसंख्या उभी करू जेणेकरून समोरच्या संघावरती एक धावसंख्येचं दडपण असेल. मात्र थोडेसे 10 ते 15 धावांनी कुठेतरी एक शॉट म्हणता येईल आतापर्यंत चालू आहे. आणि आता मात्र बघा पुन्हा एकदा मिसफिल्ड. आता मात्र पंचाचा विचार येतो वाईड मतलब म्हणजेच वाईड +1 असेल. बोनस वाईड +1. 2 धावा त्या ठिकाणी थोडीशी चूक होते त्या ठिकाणी यष्टीरक्षकाकडून आणि याचा पूर्णपणे परिणाम भोगावा लागतोय. 1च्या बदल्यात 2 धावा मिळतात संघा सुयोग पॅन्थर्सला. धावसंख्या जो पोहोचते ती म्हणजेच 54. उर्वरित 4 चेंडू शिल्लक असतील. आणि आता मात्र खोलवा टप्प्याचा प्रयत्न होता. 1 धाव पूर्ण. पुन्हा एकदा मिसफिल्ड. दुसऱ्या धावाचा कॉल. मात्र स्ट्रायकर एंड बॅट्समन सरळ सरळ नकार देताना दिसत आहेत. उदय साळुंके देखील आता नक्कीच मोठा फटका खेळण्याच्या तयारीत दिसत आहेत कारण उर्वरित 3च पाहूया शेवटचेच चेंडू काही शिल्लक आहेत. आता मात्र उदय साळुंके यांना मोठा फटका खेळावा लागेल. आणि आता मात्र मोठा फटका खेळलाय. पाहूया झेल होणार का. षटकार जाणार. येस 6. खणखणीत सणसणीत षटकार येतोय उदय साळुंके यांच्या बॅट मधून महत्वाच्या क्षणी, मुख्याच्या क्षणी. आणि चा पल्ला काढू शकतात. बॉल द्यायचा आहे. दुसरा बॉल घ्यायचा आहे. पंचांना विनंती असेल. उर्वरित 2 चेंडू शिल्लक आहेत शेवटचे. 61 धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. नक्कीच 2 जर मोठे फटके आले तर मात्र 70चा पल्ला नक्कीच फलंदाज गाठू शकतात. सुयोग पॅन्थर्स हे 2 संघ असे आहेत की सुयोग पॅन्थर्स आणि सानवी 11 प्रथमच या स्पर्धेत त्यांनी आपला संघ निश्चित केला होता आणि प्रथमच दोन्ही संघ देखील फायनल साठी पात्र ठरले आहेत. त्यामुळे दोन्ही संघांना पारितोषिक तर नक्कीच मिळणार. विनंती असेल जी भाई आपण व्यासपीठावरती जायचं आहे. पुन्हा एकदा
आणि आता मात्र गुड फिल्डिंग कॅचेस विन मॅचेस. महेश बोरनाक सुंदर असा अप्रतिम झेल्स घेत आहेत आणि शेवटच्या चेंडूसाठी मात्र आता एका फलंदाजाला जावं लागेल. एकसष्ट धावसंख्या झाली आहे. शेवटचा चेंडू आहे. शेवटच्या चेंडूवरती जर चौकार आला तर मात्र 65 होईल. षटकार आला तर मात्र 67 होतील. मात्र शेवटच्या चेंडूवरती धाव येणे ही खूप महत्वाची गोष्ट असते. 30 चेंडूचा खेळ असेल त्यामुळे लगेचच 5 मिनिटांनंतर पुढच्या इनिंगसाठी आपण सज्ज राहू. शेवटचा चेंडू पाहूया सुरेश सावर्डेकर यांचा आशूसाठी. 61 लास्ट बॉल फॉर द इनिंग. आणि मात्र शेवटच्या चेंडूवर देखील विकेट येतोय. अंपायरचा इशारा होतोय आउट. OUT. इनिंग संपते. पहिली धावसंख्या होते ती म्हणजेच 61. नहीं नहीं प्रैक्टिस करते हैं ग्राउंड वर है मतलब आप भी खेल सकते हो साइड में खेल सकते हो भरा रहता है इतना नहीं रहता वर्क डेज में नहीं रहता है बट वीकेंड्स में भरा रहता है लाइक कल वीकडे तो रहेगा भी नहीं कोई अभी एक दो ही रहते तो आप खेल सकते हो ऐसा कुछ आणि आता मात्र इनिंग संपते. पहिल्या इनिंगच्या अंती धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 61. शेवटच्या 2 चेंडूवरती मात्र निर्धाव चेंडू टाकले ते म्हणजेच सुरेश सावर्डेकर यांनी. आता आपण वळूया सत्काराकडे. मी आपल्या या स्पर्धेचे मुख्य आयोजक केवन डिलिमा यांना विनंती करतोय आपण त्या ठिकाणी सत्कार करून घ्यायचा आहे. सर्वप्रथम मी विनंती करतोय केवन डिलिमा यांना आपण महेंद्र दादा गुरव बबन दादा गुरव यांचा सत्कार करायचा आहे. किरण सर्वप्रथम आयोजकांना विनंती असेल आपण बबन दादा गुरव यांचा सत्कार करायचा आहे. त्या ठिकाणी साईला विनंती असेल आपण फोटो घ्यायचा आहे.
फायनलचा थरार अनुभवण्यासाठी सन्माननीय फ्रेडी वाडिलिवा यांचं या ठिकाणी आगमन झालंय. दादांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती स्थानापन्न होऊन सामन्यांचा आणि आजच्या या स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे. चला त्या दरम्यान सामन्याला सुरुवात करायची आहे. फोटो घ्यायचा त्या दरम्यान 6:04 झाले आहेत. 6:34 30 मिनिटाचा देखील आपल्याला वेळ असेल. लक्ष असेल ते म्हणजेच 62 धावांचं, माफ करा 63 धावांचं लक्ष आहे 30 चेंडूमध्ये. आणि पुढील सामन्याच्या समालोचनासाठी वळूया आपण आपले समालोचक सर्वेश यांच्याकडे. सर्वेश, ओव्हर टू यू. येस धन्यवाद विकास. जाऊया सेकंड इनिंगच्या दिशेने, जिकडे 30 बॉल आणि 63 धावांचं लक्ष आहे. ते म्हणजे आपण जर पाहिलं तर सानवी 11 या संघाला या मॅचला जिंकण्यासाठी आव्हान जरी मोठं असलं तरी बॅटिंग देखील तशी करावी लागेल. पहिलाच बॉल आपण जर पाहिलं तर फेरलेग क्षेत्रामध्ये खेळलेला फिल्डर आहे तिकडे तैनात आणि 1 रन पहिल्या बॉलवरती खातं उघडतंय. धावांचा श्री गणेशा होताना आपल्याला पाहायला मिळतोय तो सानवी 11 या संघासाठी. मग अशा मॅच मध्ये सेमीफायनलच्या लढतीमध्ये देखील आपण पाहिलं तर सानवी 11 संघ चेस करताना आपल्याला पाहायला मिळालं होतं आणि आता देखील फायनल मॅच मध्ये देखील सानवी 11 संघ आपल्याला चेसिंगच्या भूमिकेमध्येच पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र समोरच्या दिशेने उडवलंय. लॉंग ऑन रिजन कव्हर करत असताना आपण पाहिलं तर हाय अँड हँडसम सिक्सर आपल्याला पाहायला मिळतोय. लांब गेलाय, लांब पुढचा बॉल. यावेळेला मात्र पुल करण्याचा प्रयत्न झाला खरा, परंतु बॉलचा आणि बॅटचा तितकासा चांगला संपर्क नाहीये. इकडे मात्र निर्धाव $5,001 चा पारितोषिक सचिन धापसे यांच्याकडनं इकडे मात्र लावलं गेलंय. जो खेळाडू बॅटिंग करत असताना किंवा बॉलिंग असताना हॅट्रिक करेल सिक्सर किंवा विकेटची. हो या वेळेला चांगलाच बॉल, अगदीच पाहिलं तर अगदी पुढे बॉलला केलं गेलं होतं आणि आपण पाहिलं तर 1 रन तिकडे मिळणार आहे. एका धावेसोबतच रन्स पोहोचतायत 8 रन्स. धावफलकावरती 8 ऑन द बोर्ड. सानवी 11 मॅच ऑन आहे. फायनलची मॅच, अंतिम मुकाबला, ग्रँड फिनाले या स्पर्धेचा आपल्याला पाहायला मिळतोय. केवन किंग्स प्रीमियर लीग सीझन 3 ची अंतिम लढत आपल्याला पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये सानवी 11 विरुद्ध सुयोग पॅन्थर्स ही लढत. या स्पर्धेची अगदीच योगायोग जर आपण पाहिलं तर स्पर्धेची पहिली मॅच, सुरुवातीची मॅच जर आपण पाहिली तर या 2 संघांमध्येच खेळवली गेली होती आणि तेच 2 संघ आता आपल्याला फायनलच्या मुकाबल्यामध्ये पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. हॅलो, हा बॉल देखील लेग साईडच्या दिशेने टाइम केलाय. फिल्डर येतोय मिड विकेट वरना, वाईडिश लॉंग ऑन पर्यंत बॉलला इकडे गॅदर केलाय. 1 रन कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न दुसरा देखील कंप्लीट झालाय. रन्स कंप्लीट होतील. 10 धावांवरती धावफलक. सुंदर अशी सुरुवात, अपेक्षित अशी सुरुवात जी हवी होती ती मात्र या ठिकाणी सानवी 11 संघाला मिळालेली आहे. दोन्ही बॅट्समन जर एकंदरीत विचार केला तर एका बाजूला असतील महेश बोरना, तर दुसऱ्या बाजूला ते म्हणजेच यश थर्फे. दोघांना देखील तितकाच खेळाचा अनुभव, त्यामुळे सामना हा मात्र अटीतटीचा होणार यात काही शंका नाही. आता मात्र स्टेप आउट मारलाय. डाऊन द ग्राउंड चेंडू जातोय का? येस, चेंडू जाईल तर म्हणजेच 4 धावांसाठी. जब बेडा होगा पार, मिलेंगे रन 4 धावा. इकडे मात्र सचिन धापसे यांनी पारितोषिकाची अमाऊंट वाढवली आहे. 5 वरून आता झाले 10,000. सिक्सरची हॅट्रिक झाली तर 10,000 आहे, किंवा विकेटची देखील हॅट्रिक झाली तरी 10,000चा पारितोषिक आहे. स्कोर क्या स्कोर? 14 धावसंख्या जाऊन पोहोचले ती म्हणजे 14. 63 धावांचं लक्ष आहे 5 षटकांमध्ये.
सुंदर अशी सुरुवात पाहायला मिळते आपल्याला. महेश बोरनाक आणि यश तर्फे दोघं देखील डगआउट मधूनच येताना एक रेडी होऊन आलेत, फॉर्म मध्ये येऊन आलेत. त्यामुळे त्यांना माहिती आहे 30 चेंडू 62 फायनल सामना म्हटलं की एक वेगळाच दबाव असतो. त्यामुळे आपल्याला पहिल्यापासूनच सुरुवातीपासूनच प्रहार करावा लागेल, तर कुठे तरी आपण या सामन्यामध्ये तग धरू शकतो. आणि जी अपेक्षित जी सुरुवात होती ती मात्र दोन्ही खेळाडूंना आपल्या संघासाठी मिळते. आता मात्र येत आहेत नवीन गोलंदाज अंकित यादव, डावखुरी हाताचा गोलंदाज आहे. पाहूया काय होतंय. पहिला चेंडू थोडासा शॉर्ट पिच बॉल होता, खेचून मारण्याचा प्रयत्न मात्र त्या ठिकाणी फिल्डर तैनात केलेला असल्यामुळे एक धावावर समाधान मानावं लागेल. तू बोलतो कसं मी करणार ना कोणाचा भाई. आणि आता मात्र पंचांचा इशारा येतोय डिक्लेअर स्वरूपात 22च्या रूपात एक रन येतोय. नाही ना अंकित यादव याला देखील एक थोडस समोरून थोडस बाजूला व्हायचंय, त्या ठिकाणी स्कोरिंग बोर्ड असेल, थोडस आपण डाव्या बाजूला सरकायचं आहे, जेणेकरून जे स्कोरिंग करतात त्यांना कोणत्याही प्रकारचा व्यत्यय येणार नाही, याची देखील आपण काळजी घ्यायची आहे. आता मात्र पाहूया नो मॅच लँड मध्ये चेंडू जातोय का. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा कॉल. पाहूया विकेटचं पतन होणार का. गुड रनिंग बिटवीन द विकेट. जर थ्रो थोडा जोरात आला असता तर मात्र नक्कीच त्या ठिकाणी विकेटची शक्यता होती. मात्र गुड कम्युनिकेशन, गुड कॉल म्हणता येईल त्या ठिकाणी, आणि चोरटी धाव घेण्यामध्ये यश मिळतंय दोन्ही खेळाडूंना. बघा प्रेक्षकांसाठी देखील प्राइज येते. बाउंड्रीच्या बाहेर जर प्रेक्षकांनी कॅच पकडली तर मात्र संतोष तांदुळकर यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आहे. हो, आणि आता मात्र कव्हरच्या दिशेने चेंडू जाणार. येस, थोडस तिथून उठायचं आहे, थोडं मागे व्हा थोडस. फायनलचा सामना आहे, विनंती आहे. खूप अतिशय सुंदर. बावीस 22 दोन चेंडू शिल्लक आहेत या षटकामधील. पाहूया दोन चेंडू मध्ये काय होणार. यश तर्फेसाठी देखील पारितोषिक येते. यश तर्फेने मारलेल्या षटकारासाठी ग्रंथ सरवणकर यांच्याकडनं 100 रुपयाचं पारितोषिक आहे यश तर्फे सिक्सर साठी. नक्कीच पारितोषिकाची लयलूट पाहायला मिळते आहे, आणि त्याच जोशामध्ये खेळाडू देखील आपला परफॉर्मन्स करताना दिसत आहेत. आणि ही स्पर्धा त्यासाठीच ओळखली जाते. या स्पर्धेमध्ये खूप सारे पारितोषिक असतात, खूप नवीन नवीन टॅलेंट्स आपल्याला अनुभवायला मिळतात. दरवर्षी नवीन नवीन खेळाडूंची नोंदणी होत असते. त्यामुळे ही स्पर्धा आधी 1 दिवसाची व्हायची, आता आपण गेली 2 वर्ष 2 दिवसीय स्पर्धा करतोय. आणि आता मात्र हलकासा त्या ठिकाणी डिफेन्स करण्याचा प्रयत्न होता आणि एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न होता. मात्र थोडासा चेंडू प्लेअर पासून दूर राहतोय, नाहीतर नक्कीच त्या ठिकाणी झेलबाद खेळाडू झाला असता. मात्र थोडक्यात वाचलाय. आणि आता मात्र शेवटचा चेंडू असेल अंकित यादव यांचा, दुसऱ्या षटकातील अंतिम चेंडू. आता पाहूया काय होणार. सामना एकंदरीत विचार केला तर आतापर्यंत 50-50% विन प्रिडिक्टरचा जर एकंदरीत विचार केला तर मात्र दोन्ही संघांकडे समान संधी म्हणता येईल. फायनलचा सामना, फायनलचा तरार. पाहूया अंतिम चेंडू दुसऱ्या षटकामधला. आता मात्र पुन्हा एकदा थोडासा खेचून या ठिकाणी कव्हरच्या दिशेने चेंडू येतोय, आणि एकदा पूर्ण दुसऱ्याचा कॉल. गुड रनिंग बिटवीन द विकेट म्हणता येईल. खेळाडू बॉल घेऊन थ्रो करेपर्यंत त्या ठिकाणी चोरटी धाव 2 घेण्यात यश येत आहेत दोन्ही खेळाडूंना. आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 25. आता मात्र असेल गरज ती म्हणजेच 18 चेंडू 38. दोन ओव्हर नंतर 25 धावा झाल्यात. 18 बॉल 38 असा लक्ष मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. सुयोग आपण जर पाहिलं तर सांगली 11 या संघासाठी 18 चेंडू 38 म्हणजे समान स्थितीमध्ये मॅच आहे, डोलायमान स्थितीमध्ये मॅच आहे. मॅच कधी कोणत्याही क्षणी कोणत्याही संघाच्या बाजूला जाऊ शकते, कधी कोणत्याही संघाचं पारडं भारी होऊ शकतं. हा तर खरा क्रिकेटचा खेळ आहे, ज्या खेळाला आपण
अनिश्चिततेचा खेळ म्हणतो. आपण जर पाहिलं तर अनसर्टनिटी या प्रत्येक बॉलवरती प्रत्येक क्षणाला या खेळामध्ये आपल्याला पाहायला मिळते. कारण की आपण पाहिलंय तर ओव्हरमध्ये 12 रन्स देखील येतात. त्याचबरोबर आपण पाहिलं तर ओव्हरमध्ये 2 धावा देखील डिफेंड होताना पाहायला मिळतात. तर इकडे 18 बॉल 38 हे लक्ष आपण जर पाहिलं तर दोन्ही संघांकडे समान स्थितीमध्ये मॅच आहे. एखादा ब्रेक थ्रू आला तर परत एकदा थोडंसं दडपण येऊ शकतं सानवी 11 या संघासाठी. आणि एखादा जर षटकार आला तर ते दडपण आपण जर पाहिलं तर ट्रान्सफर होऊ शकतं. जर आपण पाहिलं तर अपोजिट संघापर्यंत 18 बॉल 38 ही लढत कोण जिंकणार या मॅच मध्ये 18 बॉल 38 मध्ये आपल्याला नक्कीच पाहिलं गरजेचं ठरणार आहे. एक जबरदस्त आयोजन असलेली क्रिकेटची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. केवळ प्रीमियर लीगचं हे 3रं सीझन आहे आणि चर्चा तर होणारच आहे. या स्पर्धेचा मानकरी ठरेल, विजयाचा मानकरी ठरेल, त्याची चर्चा मात्र सर्वत्र आपण पाहिलं तर पुढच्या पर्वापर्यंत होत राहते. आता येतोय नवीन गोलंदाजी मार्कवरती, तो म्हणजेच विक्रम सिंग. हा देखील एकंदरीत पाहायला गेलं तर डावखुरी हाताचा गोलंदाज आहे. 3रं षटक हे देखील या स्पर्धेत महत्वाचं षटक म्हणता येईल. स्विंग बॉल असेल. 18 चेंडू 38 धावांची गरज असेल. पाहूया काय होणार. चला सुरुवात करायची आहे, जास्त वेळ घेऊ नका. बाहेर गेला. आणि आता मात्र बघावं लागेल पंचांचा इशारा काय येतोय. वाईड येतोय पंचांचा इशारा आणि वाईड +1. देने वाला ना पैसा. हॅलो 18 बॉल 36 धावांची गरज. पुढचा बॉल या वेळेला मात्र सन्मानजनक रीतीने खेळला बॉल पाहिला. लंबच्या दिशेने पहिली धाव वेगामध्ये घेतली आहे. दुसऱ्याचा प्रयत्न होतो आणि दुसरी धाव देखील अगदीच वेगामध्ये. अगदीच आपण जर पाहिलं तर चित्त्याच्या चपळाईमध्ये दोन्ही खेळाडूंनी ही धाव कंप्लीट केली गेली आहे. मॅचचं समीकरण प्रत्येक बॉल निशी बॉल आपल्याला बदलताना पाहायला मिळत आहे. नक्कीच यश तर्फे यांच्यासाठी देखील पारितोषिक आहे. सिक्सर आला तर ग्रंथ सरवणकर यांच्याकडनं 201चं पारितोषिक आहे. मॅचचं समीकरण 17 बॉल 34 धावांची गरज आहे. मैदानाच्या आतमध्ये एक चांगली मॅच आपल्याला रंगताना पाहायला मिळते. जबरदस्त लढत आहे. डबल स्कोर असला तरी आपण पाहिलं तर एक सिक्सरचा गेम आहे. एखाद दुसरा सिक्सर बसला तर मॅच बदलू शकते. लेग साईडच्या दिशेने फक्त बॉलला टर्न केलं गेलाय, फ्लिक केलं गेलाय. फिल्डर येतोय तिकडनं. स्क्वेअर लेगचा बॉल तिकडे स्टॉप केला जाईल. 38 सर्कल मध्येच बॉलला ठेवलं जातंय. 16 बॉल 33 धावांची गरज. 16 चेंडू 33 धावांची गरज. अजून जर एकंदरीत विचार केला तर मात्र नक्कीच आपल्याला 2 ते 3 षटकार नक्कीच लगावे लागतील. आता मात्र सुंदर असा ब्लॉक होल मारण्याचा प्रयत्न. पाहूया विकेट होणार का. मात्र त्या ठिकाणी चान्स घेत नाहीत, रिस्क घेत नाहीत. दोघंही खेळाडू अतिशय महत्वाचे आहेत. मात्र आता दोघंही खेळाडूंना गिअर पॅटर्न बदलावा लागेल. कारण आता सामन्याचं समीकरण बदलतंय. सामना जसा शेवटाकडे जाईल तसं मात्र समीकरण वाढतंय. रिक्वायर्ड रन रेट वाढतोय. त्यामुळे आता आपल्याला चौकार षटकारांची एक तुफान फटकेबाजी करावी लागेल. यावेळेला पुढचा बॉल आपण जर पाहिलं तर लेफ्ट केला जातोय. पंचांकडून कोणताही इशारा नाहीये. कमालीचा बॉल टाकला. अगदीच आपण पाहिलं तर बॅट्समॅननी तो बॉल कुठे ना कुठे वाईड असेल म्हणून सोडला, पण हा बॉलर कडनं नक्कीच चांगलं कौतुकास्पद गोलंदाजी पाहायला मिळाली. थोडासा बॅट्समनच्या रडार पासून रेंज पासून हवाक्यापासून बॉलला थोडंसं लांब ठेवलं गेलं आणि त्यानंतर आपण जर पाहिलं तर इकडे आपल्याला डॉट बॉल येताना दिसतोय. डॉट बॉल प्रत्येक डॉट बॉल हा सानवी 11 साठी डोकेदुखी ठरू शकतो. कुठे ना कुठे डॉट बॉल वरती थोडासा आळा घालावा लागेल. रन्स प्रत्येक बॉल वरती आणावे लागतील. सामन्याचं समीकरण आहे 13 चेंडू 32 धावांची गरज. या मॅचला जिंकण्यासाठी 13 बॉल 32 रन्स. बघा मगाचा जर एकंदरीत सामन्याचा विचार केला, सेमीफायनल सामना क्रमांक 1 देखील असाच होता. 11 चेंडू 32 धावांची गरज होती आणि तेव्हा मात्र फलंदाज ओमकार नितोरे यांनी एक आक्रमक पवित्रा धारण केला होता आणि तिथून सामन्याचं समीकरण पूर्ण बदलून गेलेला सामना आपल्या पदरी खेचून आणला होता. पाहूया
तशीच काही मुवमेंट या सामन्यात पाहायला मिळते का? हो, या वेळेला आपण जर पाहिलं तर थोडासा मागे येऊन खेळण्याचा प्रयत्न राहिला होता, पण इकडे निर्धाव येईल. कमालीचं षटक टाकलं आपण जर पाहिलं तर गोलंदाजांनी या डॉट बॉल्स सोबतच इकडे मात्र षटक संपतंय आणि आता येणाऱ्या 12 बॉल्स मध्ये 32 धावांची गरज आहे. मॅच ऑन तर आहे, पण आपण जर पाहिलं तर थोडीशी आता आपण पाहिलं तर झुकली जाते सुयोग पॅन्थर्सच्या संघाकडनं, कारण की भरपूर असा कालावधी उलटलाय. चौकार आला नाहीये, षटकार आला नाहीये, पण इकडनं पुढे 4 आणि 6 ची भाषा बोलावी लागेल बॅटर्सला, कारण की मॅच थोडी थोडी दूर होत चालली आहे. जे अंतर आहे ते आता आपण पाहिलं 12 बॉल 32 म्हणजे 20 धावांचं अंतर बॉल आणि रन्स मधलंय. आणि ही फायनल मॅच आहे. आतापर्यंत झालेल्या चुका या सगळ्या तुम्हाला विसरून नव्यानं पुढे जायचंय, कारण की इकडे तुम्हाला बॅटिंग करावी लागेल, कारण की जो फायनल मारेल, जो ट्रॉफी उचलेल त्याची चर्चा सातत्याने आपण पाहिलं तर गल्ली गल्लीमध्ये, मैदानामध्ये, नाक्या नाक्यावर, मित्रांच्या सगळ्याच एकंदरीतच गोष्टींमध्ये चर्चा सातत्याने आपल्याला पाहायला मिळणार आहे. म्हणून ही ट्रॉफी उचलणं प्रत्येक संघाच्या मनाच्या विचारामध्ये आहे आणि त्याच ट्रॉफीसाठी दोन्ही संघ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला संघर्ष करताना पाहायला मिळतात. एका बाजूला आहे सुयोग पॅन्थर्स आणि दुसऱ्या बाजूला सान्वी 11. नक्कीच नक्कीच. आणि आता पाहूया उदय साळुंके यांची भूमिका आपल्याला मात्र नक्की पाहावी लागेल. शेवटचे 2 षटक शिल्लक आहेत आणि 2 षटक कोण ना कोण हाताळून घेणार हे मात्र बघावं लागेल, कारण 12-32 आणि एकंदरीत क्रिकेटचा विचार केला तर मात्र प्रत्येक सामन्यात प्रत्येक फॉर्मॅट मध्ये सेकंड लास्ट ओव्हरच ही मॅचची डिसाइडेड ओव्हर असते असं म्हटलं जातं. पाहूया तर ह्या ओव्हरमध्ये काय होणार. अंडर 19चा गोलंदाज येतोय सचिन नरेश ना बॉलरचं नाव काय? उत्कर्ष. पहिला चेंडू शॉर्ट बॉल आणि पाहूया झेल होणार का. आणि आता मात्र जातोय तर म्हणजेच चेंडू जाईल तर म्हणजे सीमा रेषा पार, चौकार. असेल ती म्हणजेच 11 चेंडू 28 धावांची. वरती आपण जर पाहिलं तर 11 बॉल आता 28 धावांची गरज आहे. पहिल्याच बॉल यावेळेला आणखी एक विकेट. हा बॉल पाहूया आणि तिकडे सरळ फिल्डरच्या हातामध्ये जाताना पाहायला मिळतोय. आपण पाहिलं तर तिकडे वाईड इज लॉंग ऑन रिजन मध्ये आपल्याला फिल्डिंग करताना असं पाहायला मिळालं आणि अगदी सहज सोपा झेल. आणि इकडे मात्र संपलाय बॅटरचा खेळ. इकडे मात्र बॅटर आपल्याला बनवायचे आहेत आणि इकडनं मात्र जर ची गरज आणि महत्वाच्या मोक्याच्या क्षणी याच तर्फेनं माघारी परतावं लागतंय. खूप उत्कृष्ट अशी बॉलिंग म्हणता येईल उत्कृष्ट यांच्या माध्यमातून. नंबर 18 उत्कर्ष अंडर 19चा खेळाडू. आता मात्र आहे गरज 10 मध्ये 28 म्हणजे जवळपास आपल्याला 3 षटकार कंपल्सरी आपल्याला 3 षटकार हाणावे लागतील तरच आपलं अस्तित्व सातत्य ह्या मॅच मध्ये टिकवू शकाल आणि पहिल्या क्रमांकाचे मानकरी व्हाल. बघूया काय होतंय. 10 चेंडू ठरवणार आहेत भविष्य की कोणता संघ उचलणार या वर्षातली पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी. चला वळूया मॅच कडे. 10 चेंडू 28 धावा 10 चेंडू. सुयोग पॅन्थर्स की सान्वी 11 की सुयोग पॅन्थर्स. पहिला चेंडू होता बिगेट करण्याचा प्रयत्न होता मात्र चेंडू थोडा बॉडीवरती येतोय त्यामुळे हलक्या हाताने सन्मान देत एका धाव्यावरती समाधान मानावं लागतंय नवीन फलंदाज. आणि आता मात्र कर्णधार पुन्हा एकदा स्ट्राईकवर येत आहेत महेश बोरनाथ. 9 चेंडू 27 एकंदरीत विचार केला तर मात्र 18 रिक्वायर्ड रन रेट जर विचार केला तर 18चा रिक्वायर्ड रन रेट आहे. त्यामुळे आपल्याला या 3 चेंडू मध्ये किमान 9 धावा तरी बनवाव्या लागतील तर मात्र सामना 6 चेंडू 18 धावावर येऊन ठेपेल. संध्याकाळची वेळ आहे. सामना अतिशय रंजक अशा मोड वरती येऊन थांबलाय. यावेळेला देखील पूल केलाय. बॉल पाहायचं अंतर किती कापतोय आणि इकडे मिस झालाय. झेल होतोय धरणीला दान.
इकडे मात्र हा कॅच ड्रॉप झालाय. कॅच सोडलीये की मॅच सोडलीये हे येणारे 8 बॉल सांगतील, कारण की इकडे जीवदान मिळालंय खेळाडूला. इकडे मात्र पाहायला मिळतंय जीवदान, आणि या जीवदानाचा 8 बॉल आणि 26 धावांची गरज आहे या मॅचला जिंकण्यासाठी. सानवी 11 समोरच्या दिशेने खेळला. बॉलच बॅक ड्राईव्ह, बॉलरच्या हातामध्ये सरळ आपल्या फॉलो थ्रू मध्ये बॉल पकडताना पाहायला मिळतोय. मॅच दुरावत चालली आहे, मॅच लांब होत चालली आहे. 4 आणि 6चा पाडा इकडे तुम्हाला बोलायला लागणार आहे. 1 आणि 2 इकडे काहीच होणार नाहीये. मॅच अशा स्थितीला की तिथे तुम्हाला बॉलला बाउंड्री लाईनच्या बाहेरच फेकून द्यायचंय, अशा स्थितीला मॅच येऊन पोहोचते. आणि कौतुक करावं लागेल या अंडर 19च्या गोलंदाजाचं. अगदी प्रेशराईज सिच्युएशन मध्ये कोणताही चेहऱ्यावरती दडपण नाहीये, प्रेशर नाहीये, त्यामध्ये गोलंदाजी करतोय. आपल्या संघाला विजयाच्या दिशेने घेऊन जायचा प्रयत्न चालू आहे, कारण की चर्चा ही होणार आहे. K1 प्रीमियर लीगचा विजेता जो ठरेल सगळीकडे त्याची चर्चा होताना पाहायला मिळेल. पुढचा बॉल आणि आता मात्र चेंडू उंच हवेत उचललाय. पाहूया झेल होणार का खेळाडू जातो तिथे, आणि त्या ठिकाणी उत्कृष्ट झेल म्हणता येईल साईनाथाचा. आणि बघा किती मोठं अंतर त्या ठिकाणी कव्हर करतोय यष्टीरक्षक. आणि आता मात्र माघारी परतावं लागेल नव्या खेळाडूला देखील. आणि आता कुठेतरी असं भासवतंय की उदय धावा पूर्ण करा. आणि आता त्यात नवीन खेळाडू सुरेश पाटील. सुरेश पाटील आपण यांना देखील मास्टरच्या ज्या स्पर्धा होतात 40+, त्यामध्ये अनेकदा प्रत्येक ठिकाणी खेळताना पाहतो. तोच अनुभव आपल्याला या ठिकाणी वापरावा लागेल. आणि आता मात्र जवळपास सामना खूप लांब गेलेला दिसतोय. आता पाहूया कोणता काही करिश्मा करणार का सुरेश पाटील. आणि या ठिकाणी बघा सुरेश पाटील साठीच खास बक्षीस येत आहे. सलग 2 षटकारासाठी 500 रुपयाचं बक्षीस रितेश माटे यांच्याकडून सुरेश पाटील यांच्यासाठी लागलेलं आहे. किती होती बाई? 6 6 चेंडू 26 धावांची गरज. आता पाहूया गोलंदाज कोणता येणार. 6 चेंडू 26 म्हणजे जवळपास 3 ते 4 षटकार आपल्याला या 6 चेंडू मध्ये नक्कीच मारावे लागतील. सुरेश पाटील सध्या तरी नॉन स्ट्राईक वरती आहेत, मात्र स्ट्राईक वरती गेले आणि सलग जर 2 षटकार मारले तर मात्र रितेश मांडे यांच्याकडून 500 रुपयाचे पारितोषिक मिळेल. पाहूया स्ट्राईक वरती आहेत महेश बोरना, काही करिश्मा करणार का. 6 चेंडू 26 धावा. आणि आता येतोय नवीन गोलंदाज. आणि आता येतोय नवीन गोलंदाज बाळा. 6 चेंडू 26 धावांची गरज आहे. स्ट्रायकिंग एंडला आपल्याला महेश पाहायला मिळतात. मोठे फटके, सिक्सर आणि चौकार आपण जर पाहिलं तर तुम्हाला मॅच जिंकवू शकतात. आता तिकडे 6 आणि 4च मारावे लागतील. आपण जर पाहिलं तर डीप मध्ये फिल्डर सजवले जात आहे. लॉंग ऑफ आहे, लॉंग ऑन तिकडे पाहिलं तर कॉर्नर आहे, डीप डीप स्क्वेअर लेग, हे सर्व व्ह्यू रचना आहे. 6-26 पहिलाच बॉल फिरवला, तिकडे मिड विकेटचा फिल्डर आहेत आणि तिकडे मात्र वन डान्स ओव्हर द रो, बॉल डन 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 डन, कारण बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार आलाय. कडून मिळाले. पहिला चेंडूवरती चौकार येतोय, त्यामुळे सामन्याचं समीकरण बदलतंय. 5 चेंडू 22 धावांची गरज. आता मात्र या चेंडूवर चौकार किंवा पुन्हा षटकार आला तर मात्र अजूनच मजा येईल, कमाल येईल, बहार येईल. येस, रंगतदार लढतीसाठीच प्रेक्षक वर्ग दाखल होतो. कोणत्याही प्रेक्षकाला, कोणत्याही फॅनला एक हाती सामना बघायला आवडत नाही. रंगक, रोचक, आपल्याला संघर्षवाले सामनेच बघायला आवडतात. प्रेक्षक साठी देखील त्याच्यासाठीच सांगतो की आम्हाला कुठेतरी 1 बॉल 1, 1 बॉल 2 अशा मॅचेस बघायला भेटतील. आणि ते चित्र मैदानाच्या आतमध्ये घडतंय का, आणि घडवायचं असेल तर आणखीन एक सिक्सर गरजेचा आहे. पुढचा बॉल हो, स्लोवर रन टाकला होता खरा, परंतु दिशा थोडीशी भटकली गेली. डाऊन द लेग साइड, अंपायरचा इशारा येतोय, वाईड बॉल. आता स्कोर 5 चेंडूंमध्ये 21 धावांची गरज आहे. षटकार मारा, मॅच मध्ये परत या, हे मात्र मैदानाच्या आतमध्ये समीकरण आहे. ही मात्र मांग आहे. सानवी 11 संघाचे प्रेक्षक डग आउट एकच सांगतोय की सिक्सर हवाय, 6 मारायचा आहे. अगदीच आपण पाहिलं तर सगळ्या बाउंड्री लाईन वरती खेळाडू तैनात झाले आहेत.
प्रत्येक रन वाचवायचा आहे, प्रत्येक धाव वाचवायची, कुठे ना कुठे षटकार चौकार वाचवायचाच आहे. इकडे पुढचा बॉल स्ट्रोक तर खेळलाय. आपण पाहूया लॉंगॉनच्या फिल्डरकडे बॉल चाललाय, फिल्डर येत आहे, त्याच्यावरती 2 पाडी प्रोटेक्शन आहे. पहिली धाव वेगामध्ये, दुसऱ्याचा प्रयत्न, दुसरी धाव देखील कंप्लीट केली गेली आहे. मॅचचं समीकरण प्रत्येक बॉल वरती बदलत आहे. 4 मध्ये आता 19 ची गरज आहे. 4 चेंडू 19 धावा. नक्कीच नक्कीच 4 चेंडू 19 धावांची गरज. आता मात्र महेश बोरनाक यांना 2 षटकार कंपल्सरीच मारावे लागतील, तर मात्र नक्कीच या सामन्यामध्ये काहीतरी वेगळा निर्णय, वेगळा विजेता आपल्याला मिळू शकतो. 4 चेंडू 19 धावांची गरज. बाळा नवीन गोलंदाज पाहायला मिळतोय आपल्याला. बाळा नक्कीच यांच्याकडे संपूर्ण जबाबदारी असेल. कालच्या दिवसातला एक सामना होता, तो मात्र सामना यांच्याच एक मुळे त्या ठिकाणी त्या संघाला मिळाला होता. आता पाहूया बाळा काय करतात. एक अचूक अशी खेळी आपल्याला करावी लागेल. अचूक टप्पा, अचूक लाईन, अचूक लेंथ आपल्याला ठेवावी लागेल. 4 चेंडू 19 म्हणजे जवळपास 2 चेंडू आपण जर डॉट केले तरी मात्र हा खेळ त्या ठिकाणी संपू शकतो आणि फक्त औपचारिकता राहील. पण मात्र ते 2 चेंडू योग्य टप्प्यावरती येणं हे मात्र बंधनकारक आणि असेल. पाहूया पुढील चेंडू. आणि षटकार बघा, महेश बोरनाक द मॅन इन फॉर्म. सुंदर असा षटकार पाहायला मिळतोय. इथे तारे आहेत, इथे सितारे आहेत, इथे स्थितीमध्ये हा षटकार आपण पाहिलं तर एक जबरदस्त मोड वरती मॅचला येऊन पाहायला मिळतोय. जबरदस्त स्ट्रोक हा षटकार अगदीच विचार करायला भाग पाडतोय. आपण जर पाहिलं तर सुयोग पॅन्थरच्या संघाला 3 चेंडू 13 धावांची गरज आहे. फायनल मॅच चर्चा होणार, व्हॉट्सअप ग्रुपवर होईल, इंस्टाग्राम रील्स वर होईल, गल्लीमध्ये होईल, नाक्यावरती होईल, सगळीकडे होईल. जो का उचलेल त्याची चर्चा होईल. 3 बॉल 13 ची गरज. पुढचा बॉल यावेळेस देखील समोरच्या दिशेने उचललाय. पाहूया बॉलचं अंतर फिल्डरच्या हातामध्ये होता. बॉल तिकडे मात्र कॅच ड्रॉप झाली आहे. एक धाव वेगाने, दुसऱ्याचा प्रयत्न, फंबल झाले आणि नॉट आउट, नॉट आउट. उत्कृष्ट गुड रनिंग बिटवीन द विकेट. बघा महेश बोरनाक जेव्हा उंच झेल उचलतात तेव्हा मात्र आपला विकेट गेला की काय या भावनेतून रनिंग बिटवीन द विकेट करायचं सोडून देतात. मात्र असं करू नका. प्रत्येक सामन्यात लागणार आहे ही मॅच. 11 म्हणजे 2 बॉल्स आपण आपल्याला बाउंड्री लाईनच्या पलीकडे मारायचेच आहेत. एक षटकार एक चौकार चालणार नाही, दोन्ही षटकार लागतील. जर 2 फेल डिलिव्हरी, 2 लिगल डिलिव्हरी असतील तर तुम्हाला 2 षटकार मारणं अनिवार्य असणार आहे. 2 चेंडू 11 धावा. हा निर्णायक बॉल, हा महत्वाचा बॉल या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. काय मॅच रंगत आपल्याला पाहायला मिळाली आहे. मॅच कोणीही जिंकून देत. भले सानवी 11 2 बॉल 11. 2 चेंडू 11 धावांची गरज. दोन्ही चेंडूवरती कंपल्सरी षटकार येणं महत्वाचं आहे, कारण कंपल्सरी चेस आहे सामन्याचं गणित असेल. त्यामुळे 2 मध्ये 11, 10 जरी आले तरी मात्र चालणार नाही. 2 चेंडू 11 धावा आली पाहिजेत. चला गणेश सोनार रॅक्स वरते लवकर लवकर बाहेर या. चला गणेश सोनार लवकर या. गणेश सोनार थोडं पळा 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 लवकर. 2 चेंडू 11 धावा. 2 बॉल 11 ची मॅच आपल्याला पाहायला मिळते. निर्णायक बॉल आहे. पाहूया हा बॉल डिसाइड करणार कोण होतोय विजेता. 2 बॉल 11. हो हो बॉल खेळलाय, लोंगाच्या डोक्यावर बॉल उडवलाय, परंतु झालाय झेल आणि संपलाय खेळ. इकडे मात्र बॅटर बॅक टू द डगआउट. इकडे झेल पकडलाय आणि आपला विजय निश्चित केलाय. विजयाच्या वरती उंबरठ्यावरती उभे राहिले आहेत. विजयाच्या 1 पाऊल आता फक्त दूर आहेत. शेवटच्या बॉल वरती 11 धावांची गरज आहे. जवळ जवळ मॅच जिंकली आहे सुयोग पॅन्थर्स. इकडे मात्र लाजवाब कामगिरी करत असताना शेवटचा बॉल 11 ची गरज. नक्कीच बघा महेश बोरनाक यांचा खेळ अतिशय प्रेरणादायी खेळ असा नक्कीच म्हणावा लागेल, कारण त्यांनी पहिल्या क्षणापासून ते शेवटच्या क्षणापर्यंत नक्कीच प्रयत्न केला. त्यांच्या बॅटिंगवर मला आठवण आली इंडियावर
सुरेश सावर्डेकर. शेवटचा षटकार, शेवटचा चेंडू. चला शेवटचा चेंडू टाकायचा आहे. मॅच एक औपचारिकता उरली आहे. एक चेंडू सुरेश सावर्डेकर यांचा षटकार मारला तर मात्र रितेश माटे यांच्याकडून 500 रुपयाचे पारितोषिक. शेवटचा चेंडू घेऊन येत आहेत बाळा. फेस करतील ते म्हणजेच सुरेश. आणि या बॉल सोबतच चौकार. K1 किंग्स प्रीमियर लीग सीझन 3 2026 चा विजेता संघ सुयोग पॅन्थर्स ठरतोय. या स्पर्धेचा विजेता संघ 8 संघांमधले या खेळामध्ये सुयोग पॅन्थर्सनी मारली आहे बाजी आणि वाजवलाय विजयाचा डंका. जल्लोष होणार, आनंद होणार, सेलिब्रेशन होणार. इकडे मात्र सुयोग पॅन्थर्स पार्टी इज ऑन, मॅच इज ऑन. फायनल मुकाबल्यामध्ये ज्या संघांमध्ये सुरुवातीची पहिली मॅच झाली होती त्या 2 संघांमध्ये ही अंतिम लढत आपल्याला पाहायला मिळाली.